तर अहमदाबाद विमान अपघात फ्युएल स्विच बंद असल्याचं प्राथमिक कारण समोर आलेलं होतं। हे फ्युएल स्विच नेमकं काय असतं, ते काम कसं करतं याची माहिती आम्ही निवृत्त स्क्वॉड्रन लीडर अजय परांजपे यांच्याकडून जाणून घेतली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांनी। सोबत अजय परांजपे सर आहेत, स्क्वॉड्रन लीडर जे सेवानिवृत्त आहेत एअरफोर्स मध्ये। सर, काय सांगाल, काय नक्की कारण जे आहे ते समोर येते? आता तुम्ही ऐकलं असेल की फ्यूल कट ऑफ झाल्याचं कारण समोर येते, नक्की काय हे कारण असणार आहे? हा, जेव्हा विमान नॉर्मल कंडिशन मध्ये जेव्हा विमान परत येतं आणि थांबतं आणि प्रवासी उतरतात, त्याच्या आधी जेव्हा इंजिन बंद केलं जातं तर ती बंद करण्याच्या प्रक्रियामध्ये हे फ्युएल कट ऑफ स्विच वापरलं जातं। म्हणजे जसं कारमध्ये, हे मी का सांगतोय, कारमध्ये आपण इंजिन बंद करतो तेव्हा इलेक्ट्रॉनिकली बंद करतो, इथे आपण त्याचं इंधन इंजिन मध्ये जाणारं बंद करतो, त्याच्यासाठी हा स्विच असतो। आता ह्याचे दोन स्विच आहेत, एका इंजिनसाठी एक स्विच। आता हे जर तुम्ही बघितले तर असेच त्या विमानात स्विच असतील, फक्त इथे हे फक्त स्विच दिसत आहेत, पण त्या जेव्हा ते इंधन बंद करण्यासाठी असतं तेव्हा ही एक मोठी खूप महत्वाचं ते स्विच आहे। कारण हवेत जर चुकून ते बंद केलं गेलं तर इंजिन बंद पडणार आणि म्हणजे हवेत त्याचा जोर कमी होणार, म्हणून त्याला एक गार्ड असतो। म्हणजे हे नुसतं इथे जसं दिसतंय तसं नसतं, त्याला तुम्हाला वर उचलून मग ते बंद करावं लागतं, म्हणजे त्यातनं चुकून मी हात लावला आणि बंद केलं ही शक्यता कमी व्हावी।